हॅलो फ्रेंड्स, मी हे वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघूयात साबुदाण्याची खिचडी. एकदम सुट्टी मोकळी होणारी खिचडीची रेसिपी मी दाखवणार आहे. सगळ्यात आधी साबुदाणा भिजवायला टाकू. 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. आपण तो व्यवस्थित धुवून घेऊया. मी छोटा साबुदाणा घेतला आहे. तुमच्याकडे मोठा असेल तर तो घेतला तरी चालेल. आणि जर साबुदाणा रात्रभर भिजवलं तर अतिउत्तम. मी याच्यात पाणी घालून घेते आणि आपण याला व्यवस्थित पाण्यात धुवून घेऊया. आणि याच्यातलं पाणी काढायचं आहे. मी हे पाणी आता काढून घेते. मी पाणी सगळं काढून घेतलं. एकदम थोडं तळाशी पाणी ठेवलेले, म्हणजे धुवून घेतलं तरी चालेल. सगळं पाणी काढायचं आहे आपल्याला. एकदम किंचित पाणी ठेवलं आहे. थोडंसं कमी पाणी ठेवलं तर आपले साबुदाणे मोकळे होतील, नाहीतर असे चिकट होतात पाणी राहिलं तर. 1 तासाने आपले पूर्ण साबुदाणे मोकळे असतील, भिजलेले पण असतील आणि मोकळे पण असतील. आपण हे आता झाकण ठेवूया याच्यावर आणि झाकून ठेवूया. 1 तास भिजू देऊ. दाणे भिजत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊया. मी शेंगदाणे भाजून घेते. लो मीडियम गॅसवर भाजायचे आहेत, म्हणजे स्लो गॅसवर भाजले तरी चालेल. त्याच्याने शेंगदाणं जळत नाही आणि कूट चांगली म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाची टेस्ट चांगली राहते. शेंगदाणे घालून घेतलेत मी कढईत आणि व्यवस्थित आपण भाजून घेऊया. स्लो गॅस असल्यामुळे एवढं काही जळण्याची शक्यता खूप कमी असते. मी आधी पातेलं चांगलं गरम करून घेतलं, नंतर मग मी गॅस कमी केला. व्यवस्थित भाजून घेऊया आपण, हलवून पोळीने. 5 मिनटं लागतात शेंगदाणे भाजायला, व्यवस्थित भाजून घ्यायला. चेक करायचं असेल तर एक शेंगदाणं घ्यायचं आणि त्याचं साल काढायचं. लगेच जर साल निघत असेल तर समजावं की आपला शेंगदाणं चांगलं भाजून झालेलं आहे. जास्त भाजलं तर ते जळून जातं आणि कडू लागतं. शेंगदाणे मी थंड करून घेतलेत. आता मी आता एक ट्रिक सांगणार आहे की शेंगदाणे सोलायचे कसे. मी एक कपडा घेतला, त्याच्यात मी सगळे शेंगदाणे टाकलेत आणि त्याची आपण पोटली बनवूया आणि अशी कपडे धुतो तशी धुवायची. एकदम चांगलं घासून घ्यायचे, म्हणजे सगळे शेंगदाणे सोलले जातील. 1-2 वेळा पटकलं तरी चालेल. शेंगदाण्याचे 2 फोडी होतात आणि खूप लवकर होतं. मी व्यवस्थित सगळी सालं काढून घेतलेली आहे. अशी मी आता हे बघा, खोलून दाखवते मी तुम्हाला किती मस्त सगळी 1 मिनटातच सगळी सालं सोलून झालेली आहेत शेंगदाण्याची. सगळी सालं निघालेत. आता आपण ही सालं वेगळी करून घेऊया आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण याचं कूट करून घेऊया. जास्त काय बारीक करायचं आणि दरदरीत आपल्याला वाटेल म्हणून 1-2 सेकंद फक्त फिरवायचं आहे. आणि शेंगदाणे चांगले वाटल्यामुळे लगेच वाटला जातो. एकदम दरदरीत माझं शेंगदाण्याचं कूट झालेलं आहे. आपण आता लगेच खिचडी बनवायला घेऊ. घेऊया. मी खिचडी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यात 2 चमचे तूप घालून घेते मी. ॲक्च्युली तूप घालताना माझा कॅमेरा ऑफ होता, मला कळलं नाही, पण मी 2 चमचे तूप घातले. तुम्हाला पाहिजे तुम्ही तेल पण घालू शकता. आणि लगेच तूप गरम झालं, मी त्याच्यात जिरा टाकलेला 1 चमचा. 2 चमचे तूप म्हणजे आपलं टीस्पून असतो ते 2 स्पून टाकलेले आहेत. मला कमीत कमी तेल आणि तूप यूज करायला आवडतं. आपला जिरा चांगला फुललेला आहे. आपण
आता लगेच त्याच्यात कढीपत्ता घालून घेऊया. कढीपत्ता पण चांगला तडतडला आहे. आता आपण याच्यात मिरची घालूया. मी एकच मिरची घालूया कारण माझ्याकडे ज्या मिरच्या आहेत त्या खूप तिखट आहेत आणि जर 2-3 टाकले तर खूप तिखट होईल, म्हणून मी एकच मिरची लांब लांब कापली आहे, उभी चिरलेली आहे मध्ये आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून टाकलेली आहे. मिरची पण चांगली तेलात परतली गेली. आता आपण बटाटा घालून घेऊयात. बटाटा चांगला थोडासा तेलात परतून घेऊया, सॉरी तुपात परतून घेऊया. मी तूप घातलं आहे ना. बटाटा चांगला मी बटाटा शिजवून घेतलेला. जर तुम्हाला टाईम नसेल शिजवायला तुम्ही डायरेक्ट बटाटा चिरून डायरेक्ट तेलावरती फ्राय करून घेतला तरी चालतो. पण मी शिजवून घेतलेला. मी इथे जरा बटाटा तुपावर चांगलं परतून घेणार आहे. दोन मिनटं जरा गोल्डन होऊ दे बटाटा. थोडंसं करपला की टेस्ट छान येते. थोडंसं म्हणजे गोल्डन करपून नाही घ्यायचं आहे, थोडंसं गोल्डन करून घ्यायचं आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण तर परत एकदा परतून घेऊया बटाटा, नाहीतर तो खाली लागेल. बटाटा परतून झालं की लगेच आपण साबुदाणा घालणार आहे त्याच्यात. साबुदाणा माझा भिजलेला आहे. एक तास ठेवला होता मी भिजायला. जर तुम्ही मोठा साबुदाणा वापरत असाल तर रात्रभर ठेवला तर खूप छान भिजतो साबुदाणा. पण त्याचं जास्त पाणी नाही घालायचं. एवढे साबुदाणा असं त्याच्या थोडं कमीच पाणी घालायचं आहे. म्हणजे त्याच्या लेवलला घातलं तरी चालेल. जेव्हा साबुदाणा भिजतो त्याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे. बटाटा आपला परतून झाला आहे. थोडंसं गोल्डन कलर आला आहे बटाट्याला. नंतर आपण लगेच त्याच्यात साबुदाणा घालून घेऊया. मी तुम्हाला साबुदाणा दाखवते. माझा साबुदाणा किती एकदम मोकळा झालेला आहे. जसं स्टिकी झालेलं नाही, भिजवलेला आहे तो, पूर्ण भिजलेला आहे, पूर्ण स्मॅश होतो आहे. थोडं मस्त भिजलेलं आहे साबुदाणा आणि एकदम मोकळा पण आहे. याच्यामुळे आपली खिचडी एकदम सुटसुटीत मोकळी होणार आहे, गिजगिजीत होणार नाही. आपण आता साबुदाणे घालून घेऊया बटाटा पातेल्यामध्ये आणि नीट मिक्स करूया. 1 मिनटं तरी आपण नीट हे परतून घेऊया. घातल्या तेल कमी घातल्यामुळे खाली थोडंसं चिकटू शकतो, तर जरासं नीट आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मी लगेच त्याच्यात मीठ पण घालून घेते. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्हाला कमी जास्त लागेल तसं तुम्ही करू शकता. परत आपण मीठ घातलं. आता परत परतून घेऊया, मिक्स करूया मीठ.
याच्यात मी 4 चमचे दाण्यांचा कूट टाकते, म्हणजे शेंगदाण्याचा आता आपण जो कूट केला तो. मला जास्त नाही आवडत कूट म्हणून मी 4 चमचे घालू. मला जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. नीट मिक्स कूट पण आपण नीट मिक्स करून घेऊया. आणि मी थोडेसे दाणे काढून ठेवले होते. मला ते दाणे क्रंची असं खिचडीमध्ये आलेलं खूप आवडतं. तुम्हाला जर आवडत तुम्ही पण काढून ठेवा कूट करायच्या आधी थोडेसे दाणे. मी आता पण याच्यात याच्यात मी 2 चमचे साखर घालते. तुम्हाला जर तिखटच पाहिजे तर तुम्ही पुन्हा तिखट पण बनवू शकता, पण थोडीशी तिखट गोड आणि आंबट अशी चव खूप छान लागते. आंबट म्हणजे मी साबुदाण्याची खिचडीवरती लिंबू पिळून खाते. छान लागते तशी टेस्ट. तुम्ही नक्की ट्राय करा तसं. मी साखर पण घातली आहे आणि आता आपण नीट मिक्स करून घेऊया. आणि आता आपण 5 मिनटं याला स्टीम करून वाफ काढून घेऊ. झाकल्यावरती पाणी ठेवलं म्हणजे आपली खिचडी लागणार नाही. 5 मिनटानंतर आपण बघू. 5 मिनटानंतर मी खिचडी बघते. खिचडीला व्यवस्थित स्टीम बसलेली आहे. आपली खिचडी मस्त शिजलेली आहे. खाली लागले का ते आपण एकदा चेक करू. कुठे लागली नाही, एकदम मस्त मोकळी शिजलेली आहे. एक दाणा मस्त सुट्टा झालेला आहे. गिजगिजीत अजिबात झालेली नाही. आपली खिचडी तयार आहे. आपण लगेच प्लेटिंग करायला घेऊया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. आणि तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त झालेली खिचडी. मी पण माझी रेसिपी फॉलो करून एकदा बनवून बघा. नक्कीच टेस्टी होईल तुमची पण साबुदाण्याची खिचडी. थँक यू फॉर वॉचिंग.